नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. बीडच्या परळीमध्ये 3 दिवसीय महापशुधन एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे. याच महाएक्स्पोचं उद्घाटन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. 1000हून अधिक पशुपक्षी या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. दुष्काळी असलेल्या बीड जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना एक नवसंजीवनी मिळावी आणि त्यांना उद्योग व्यवसायासाठी एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी एक नवी संधी मिळावी यासाठीच या महाएक्स्पोचं आयोजन करण्यात आल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. नेमकं या एक्स्पोमध्ये काय काय असणार आहे, शेतकऱ्यांना यामधून काय योजनेची लाभ मिळेल, शेतकऱ्यांसाठी हे कसं महत्त्वाचं ठरत आहे, कसं लाभदायक ठरत आहे, हे आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत फोन लाईनवरून माझे सहकारी मिलिंद चोपडे आहेत. मिलिंद सर, काय नेमकं या सगळ्या एक्स्पोमध्ये आहे? तुम्ही कालपासून अगदी त्या ठिकाणी आहेत आणि काय काय शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, शेतकऱ्यांना याचा कसा लाभ होईल? नक्कीच परळीमध्ये अखिल भारतीय म्हणजे राष्ट्रीय स्तरावरील महाएक्स्पो पशुधन प्रदर्शन भरलेलं आहे आणि या ठिकाणी 750 पेक्षा अधिक विविध प्रकारचे पशु पक्षी या ठिकाणी त्यांचं प्रदर्शनासाठी हे ठेवण्यात आलेले आहे. आणि अनेक यांत्रिकीकरणाच्या काही कंपन्या असतील, ट्रॅक्टर असतील किंवा मग कुणाचे काही फूड प्रोडक्ट असतील किंवा मग कुणाचे काही अन्य काही पदार्थ असतील, ते त्या पदार्थांचं प्रदर्शन या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतं. ओके. आणि मिलिंद सर, आपण जर पाहिलं तर या कार्यक्रमाला अगदी पहिल्या दिवशीपासूनच मंत्री पंकजा मुंडे देखील आहेत, आमदार धनंजय मुंडे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज खुद्द मुख्यमंत्र्यांनी देखील या कार्यक्रमाची पाहणी केली. तर नेमकं पशुपालक शेतकऱ्यांसाठी काय नेमक्या योजना असणार आहेत, त्यांच्यासाठी काय संजीवनी असणार आहे? यस, या ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला आपल्या पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे व परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे साहेब उपस्थित होते. तर या ठिकाणी शासन हे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमी त्यांच्या आर्थिक विकासासाठी कटिबद्ध राहील असं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यावेळी सांगितलेलं आहे. आपण जर पाहिलं तर पशुपालक शेतकरी देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. अनेकांनी आपापले पशु त्या ठिकाणी प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत. तर कसा फायदा भविष्यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होऊ शकतो? कारण आपण म्हणतो की बीड जिल्हा हा दुष्काळी आहे, तर शेती व्यतिरिक्त हा व्यवसाय कसा मोठा होऊ शकतो? नक्कीच. कारण या ठिकाणी जे पशु प्रदर्शन भरलेलं आहे, या ठिकाणी म्हैस असेल, गाई असेल, ह्या दूध दुभते जनावरे की ज्याच्यापासून दुधाचा व्यवसाय करता येऊ शकतो, असे जास्तीत जास्त दूध शेतकऱ्यांना दुधामध्ये क्रांती कशी घडेल किंवा दुधाचा व्यवसाय कसा वाढेल की याचं सखोल मार्गदर्शन व हे पशु प्रदर्शन पाहून शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळते की आपण सुद्धा प्राण्यांची काळजी घेतली पाहिजे किंवा पशुधन आपण सांभाळलं पाहिजे व ही शेतीला ह्याचा आपल्याला जोड धंदा म्हणून उपयोगाला येऊ शकतो. तर निश्चितच माझे सहकारी मिलिंद चोपडे होते. त्यांनी या सगळ्या पशुधन महाएक्स्पोबद्दल आपल्याला सांगितलं आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जे काही मंत्री पंकजा मुंडे यांच्या संकल्पनेतून हे महाएक्स्पो भरवण्यात आला आहे, त्याचा फायदा बीड जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना होईल. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.